प्रेमाची गोष्ट मालिकेत काही दिवसांपूर्वी सावनी आणि हर्षवर्धनचे लग्न मोडले. असेही हर्षवर्धनला सावनीशी लग्न करण्याची जराही इच्छा नव्हती, त्यामुळे फक्त निमित्त शोधत होता. हर्षवर्धनने मिहिकाचा मोहरा बनून लग्न मोडले. आता सावनी आदित्यला घेऊन सागरच्या घरी राहत आहे, पण ती सतत कोळी कुटुंबियांना त्रास देत आहे. आता तर सावनीने हद्दच पार केली आहे. मुक्ता आणि सागर लग्नानंतर कुठेही हनीमूनला गेलेले नसतात. ते फिरायला जाण्याचा निर्णय घेतात हे सावनीला कळताच ती नावाडा वागते. प्रेमाची गोष्ट मालिकेत आजच्या भागाची सुरुवाती सागर आणि मुक्ता बिल्डिंग खाली बसलेले असतात. सागर मुक्ताला घरी कधी येणार हे विचारत असतो. मुक्ता आईने केलेला हट्ट सांगते, त्यामुळे दोघांचाही मूड खराब होतो. दोघे मध्यरात्रीपर्यंत गप्पा मारत असतात. त्यानंतर माधवी त्यांना पाहते आणि चिडते. स्वती मुक्ताचे कपाट उघडते आणि कपडे शोधत असते. त्यावेळी तिला मुक्ताच्या कपाटात फ्लाईटचे तिकीट सापडते. हे तिकीट सागर आणि मुक्ताच्या नावावर असते. स्वती पळत इंद्राकडे जाते आणि तिकिटाविषयी सांगते. इंद्रा ती तिकिटे घेऊन मुक्ताकडे जाते. तेवढ्यात माधवी, मुक्ता आणि सागर यांचा संवाद सुरू असतो. इंद्रा मुक्ताला विचारते, हे काय आहे? तेव्हा मुक्ता सांगते की आम्ही फिरायला जायचे म्हणून तिकीट काढून ठेवले होते, पण परिस्थितीमुळे जाणे रद्द केले. यावर इंद्रा आणि माधवी मुक्ताला जबरदस्ती पाठवण्याचा निर्णय घेतात. सावनीला मुक्ता आणि सागर फिरायला जाणार असल्याचे कळते, तेव्हा ती ठरवते की मुक्ताला फिरायला जाऊ देणार नाही. त्यासाठी ती आदित्यला मोहरा बनवते. ती आदित्यला सांगते, जर मुक्ता आणि सागर फिरायला गेले तर आल्यावर ते दोघे आपल्याला बाहेर काढतील. त्यावर आता आदित्य काहीतरी करावे लागेल असे म्हणतो. सागर आणि मुक्ता फिरायला जाणार असतात तेव्हा आदित्यला ताप येतो. आता ते पाहून सागर आणि मुक्ताला त्यांचा फिरायला जायचा प्लॅन रद्द करणार का हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे.